नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या शेत शिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत वर्षभर उत्पादन देणारं आणि अगदी कमी कालावधीमध्ये येणारं फळ, ज्याला बाजारात सुद्धा चांगलीच मागणी असते। तर ओळखा बरं का हे फळ कोणतं असेल, तर हे फळ आहे मित्रांनो पपई। पपईचं शास्त्रीय नाव आहे कॅरिका पपाया। पपईचा उगम हा मध्य अमेरिकेमध्ये झाला। सुमारे 400 ते 500 वर्षापूर्वी आजच्या मेक्सिको आणि दक्षिण अमेरिकेतील उष्णकटिबंधीय भागामध्ये पपई नैसर्गिकरित्या आढळली। स्थानिक लोकांनी तिचा अन्न आणि औषधी म्हणून उपयोग केला। 16व्या शतकात स्पॅनिश आणि पोर्तुगीज व्यापाऱ्यांमार्फत पपईचा प्रसार जगभर झाला। भारतात पपई पोर्तुगीजांच्या माध्यमातून आली आणि उष्ण हवामानामुळे येथे ती उत्तम रुजली। आजच्या घडीला जगामध्ये सर्वाधिक पपई उत्पादन करणारा देश हा भारत आहे। भारताचा जागतिक उत्पादनामध्ये मोठा वाटा आहे। त्यानंतर ब्राझील, इंडोनेशिया आणि मेक्सिको हे देश आघाडीवर आहेत। सर्वात कमी उत्पादन करणारे देश साधारणपणे थंड हवामानाचे युरोपीय देश आहेत, कारण पपई हे पूर्णपणे उष्णकटिबंधीय फळ आहे आणि थंड हवामानात त्याची वाढ मर्यादित राहते। निर्यात आणि प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टीने मेक्सिको आणि ब्राझील हे देश आघाडीवर मानले जातात। भारतात उत्पादन जास्त असलं तरी निर्यात मात्र प्रमाणे तुलनेने कमी आहे, कारण देशांतर्गत मागणी मोठी आहे। लागवडीच्या दृष्टीने पपई हे उष्ण आणि आर्द्र हवामानात चांगलं वाढणारं पीक आहे। 22 ते 35 अंश सेल्सिअस तापमानात ते योग्य वाढतं। हलकी ते मध्यम चांगल्या निचऱ्याची योग्य जमीन असेल व पाणी साचल्यास मुळकूज तिथे होणार नाही, तर अशा ठिकाणी पपई चांगली वाढते। रोपांतर पद्धतीने लागवड केली जाते। 2 ओळींमध्ये साधारणपणे 6 ते 7 फूट अंतर ठेवावं लागतं। योग्य सेंद्रिय खतं आणि संतुलित रासायनिक खत दिल्यावर 8 ते 10 महिन्यामध्ये या पपईला फळधारणा सुरू होते। पपईच्या प्रमुख जातींमध्ये जर आपण बघितलं तर रेड लेडी, तैवान हायब्रिड, पुसा डिलिशियस आणि स्थानिक देशी प्रकारांच्या अनेक जातींचा देखील यामध्ये समावेश होतो। हायब्रिड जातींमध्ये उत्पादन जास्त आणि फळांचा आकार मोठा आकर्षक मिळतो। एकरी चांगल्या व्यवस्थापनाखाली 40 ते 60 टनांपर्यंत उत्पादन एवढं मिळू शकतं। पपई हे फक्त फळ म्हणूनच नाही, तर औषधी दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं आहे। यात पापेन नावाचं एन्झाईम असतं, जे पचनासाठी उत्तम असतं। जीवनसत्व ए आणि सी मुबलक प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा यामुळे वाढते। कच्ची पपई भाजी आणि लोणच्यासाठी देखील वापरली जाते, तर पिकलेली पपई थेट खाण्यासाठी आणि ज्यूस, जॅम, प्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त असते। तर शेतकरी बांधवांनो, पपई हे कमी कालावधीत उत्पन्न देणारं, वर्षभर बाजारात मागणी असलेलं आणि योग्य व्यवस्थापन केल्यास भरघोस असा नफा देणारं फळपीक आहे। नियोजनबद्ध लागवड, सुधारित बियाणं आणि बाजारपेठेचा अभ्यास जर तुम्हाला चांगला असेल, तर पपई तुमच्या शेतीसाठी सोनेरी संधी घेऊन येऊ शकते। अशाच शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मित्रांनो, शेत शिवार या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।